गेलं नाही. सगळं ऊन धरू लागलं. आता सुकलंच आहे सगळं. हे तर एक आज संध्याकाळ तर पूर्ण वाळूनच जाते. असं ऊन जर असलं तर सगळं वाळून जाईल, काही राहू शकत नाही. त्याच्यावर एक तर आळाही पडली. औषध मारून शेतकरी परेशान. औषध बी पहिल्यासारख्या लिटरवर भेटाना, टाकीवर भेटायला लागलं. काय करणार शेतकरी? कवर औषध मारणार. पिकाची कंडिशन कशी आहे? ऐन पावसाळ्यामध्ये जे आहे ते उन्हाळ्यासारखं ऊन तापत आहे. कशी पिकं जगत आहेत का? हे आता बघा, 2 महिने उलटून गेले, पावसाचा पत्ता नाही. आषाढी एकादशीला थोडासा झिमझिम पाऊस झाला, त्याच्यावर मला आतापर्यंत जगले. आता पूर्ण वाळून गेलं, वावर वाळलं, वल राहिलीही नाही वावरामध्ये. काय काय पीक जास्तीत पेरलं जास्त एक 8 दिवसाचा माल आहे. 8 दिवस जर पाणी आलं ठीक, नाही तर सगळे माल वाळून जातील. होतं? कसं आहे जमिनीची ओल वगैरे वल आहे? लगेच नाही आहे बघा, सगळं नुसतं मार आहे, भरपूर मातर आहे, काहीच नाही राहिली वल. म्हणजे किती दिवस पाऊस नाही आला तर? आता 1-2-4 दिवसात जर पाऊस पडला तर ठीक आहे, नाही पडला तर हे सगळं माल वाळून जाणार. काय वाटतं, पाऊस येईल असं वाटतं? पाऊस आता ऊन तर पडतं, तापतं, ढगळ येते, पण पाऊस पडायचा पत्ता नाही ना. किती एकरामध्ये काय काय पेरलं होतं? काय आता मक्का एका एकरमध्ये आहे, जनावरांसाठी घास आहे, गवत आहे, सगळं वाळून चाललं. विहिऱ्याला पाणी नाही. शेतकरी काय करणार संकटात? ही सरकार साथ देत नाही, वरून निसर्ग साथ देत नाही. शेतकरी सगळे हाल चालू आहे सध्याला. सगळ्याचे सगळे लाल आहे. सरकार सगळं लाल आहे, पण शेतकऱ्याचेच हाल आहे. नाव सांगा का? माझं नाव जनार्दन साळे, वडगाव. सध्या मराठवाड्याकडे जे आहे ते पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. सध्या तुम्ही ज्या शेतात उभा आहात ती तुमची स्वतःची शेती आहे. त्याच शेतामधली पिकं जी आहेत ते पावसाअभावी सुकलेली दिसत आहेत, वाढ खुंटलेली आहे. काय बोला? सगळेच खुटले ना ते पावसानुसार सुकलं ना ते. त्याला पाऊसच नाही तर काय येणार त्याच्यामध्ये सांगा ना तुम्ही. जर पाऊस आला तर त्याला काय येईन, आणि पाऊस जर नाही आला तर काय येणार आहे याला? एवढी मेहनत करून गेली ना सगळी वायाला, काय राहील त्याच्यामध्ये? काय काय पेरलं होतं? तुम्ही सांगा ना. आता हे मूग पेरलेलं आहे, तिकडे तूर पेरलेली आहे. हो, याला जवळपास निदान कमीत कमी 10,000 ते 15,000 रुपये खर्च झाला खुरपा आरपायला. काय करायचं सांगा ना तुम्ही. आता काय येऊ राहिलं त्याच्यामध्ये? त्याला जर पाणी नाही, काही नाही, यायचं कसंही. हो, आता पाऊस उघडून जवळपास निदान महिना व्हायला आला. तसं पावसाचा पत्ता नाही. सुरुवातीला पाऊस झाला होता, याच्या अगोदर मिरगाच्या अगोदर पाऊस झाला होता, तेव्हापासून पाऊसच नाही. फुरफुर पाऊस. आणि त्यानं काय होणार फुरफुर पावसानं? विहिरीला किंवा बोरला विहिरीला पाणी नाही, काय पाणी कमी झालं ना सगळं. बोरला तर नाहीच आहे. आता किती दिवस पाऊस जर नाही किती दिवस वाट पाहणार आहे? आता हे किती दिवस टिकणार आहे? हे टिकून लायचं एक 8 दिवस टिकन. याच्या पुढं काय टिकणार आहे? जाईन कामातून सगळं. काय येणार त्याच्यामध्ये तुम्ही सांगा ना. मायबाप सरकारकडून काय अपेक्षा आहे? सरकारकडून काय अपेक्षा होती? इमा भरा म्हणते, इमे भेटत नाही. हो, आणि काय करा? 2 वर्ष झाली, मागच्या वर्षी काय तर म्हणे 1-1 रुपयाचा इमा फाडा. हो, काय मिळालं त्याच्यामध्ये? सगळे इमे फाडले आम्ही, काही भेटलं नाही त्याच्यामध्ये बी. त्याच्या अगोदर बी काही पैसे भरून इमे काढले होते, त्याचे बी सुद्धा नाही भेटले. आणि यावर्षी काय सांगते? हो, का भरा पैसे तुम्ही 400 रुपये, काय 450 रुपये, काही एकरी. काय करीन शेतकरी? सरकार सांगा ना तुम्ही. म्हणजे काय देतं का सरकार? काय देऊन नाही राहिलं ना. शासनाचाच पाऊस करते मग काय देऊन राहिले सांगा ना तुम्ही. शेतकऱ्याकडे लक्षच नाही ना काही. लक्ष असलं तर आहे, नाही तर काय कोण लक्ष करतं शेतकऱ्याकडं? सांगा ना तुम्ही. मोठे लोक जे काय त्यांचे राहते समजा याचे संपर्कामधले, ते त्यांच्याकडे पाहते. दुसऱ्या गरीबाकडे कोण पाहतं? कसं व्हायचं मग? सांगा ना तुम्ही. काय